तर नमस्कार सगळ्यांना. आज आमच्या घरी बायाचा तिलक आहे. तिलकसाठी सर्व तयारी झालेली आहे. बघू शकता मंडप वगैरे सर्व घातलेलं आहे. इकडे पण सर्वांची तयारी झालेली आहे. हे बघा तयारी झालेली आहे. ही आमची पिंकीताई आहे. यो बारक्या शेट आहे. अंतरा नाव आहे अंतरा. ही नेहा भाऊ कुठे आहेत? ही विशाखा आणि ही आवनी लय घाबरत मला का काय माहिती. हा शुभम लय डेंजर माणूस आहे. डेंजर काय नाही. लाईट गेले त्याच्यामुळे थोडा उजेड दिसत नाही आपल्याला. हा घरातला मोठा माणूस बघा आमच्या. प्रज्योत ब्लॉगर आहे. इंस्टा फॉलो करायला. काय मग गरमी भरपूर आहे. इथे पिंकीताई आणि प्रतीक्षा आरतीचा ताट सजवत आहेत आणि त्यांच्या काहीतरी सिक्रेट गप्पा चालू आहेत. नंतर जाणून घेऊ आपण काय गप्पा चालू आहेत त्यांच्याकडे. आता काढाची होती येणार येईल तर तेच त्याची चर्चा चालू होती. कोण पुढे राहणार कोण मागे राहणार. रील झाली काढून आमची, पण आमचा एक काम बाकी होता. आजच आमचा तळण पण होता. त्यामुळे आपला तळणाचा एक कार्यक्रम असतो तांदूळ धुण्यात. तो तांदूळ धुण्याचा कार्यक्रम आम्हाला तिलकच्या आधी उरकायचा होता. त्याच्यामुळे आमची झालेली थोडी घाई. इथे बघा यांचा एकदम टॉप लेवलचा डिस्कशन चालू आहे. नवऱ्याला कुठल्या साईडला बसवायचा, पूर्वेला बसवायचा, पश्चिमेला बसवायचा. प्रतीक्षाच्या इथं रांगोळ्या पण चालू आहेत. इथे तांदूळ धुण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आपला. तांदूळ धुण्याचा कार्यक्रम उरकून नवऱ्याने तळी घेतली डोक्यावर आणि आम्ही निघालो नवरीच्या तिकडे जायला, कारण वेळ भरपूर झालेला. हिला 3 तास लागतात तयारी व्हायला आणि हिला 4 तास लागतात तयारी व्हायला. 4 तास नाही रे, माझी तयारी लवकर झाली. नवरा फायनली बसला गाडीमध्ये. सोबत एक हिरोईन आहे मायरा म्हणून. मायरा ऐकर असतं काय. तर गप्पा मारत मारत आम्ही पोचलो नवरीच्या बिल्डिंग जवळ. नवरीचं गाव काही जास्त लांब नाही, सुकापूर आहे. आमच्या इथून फक्त 10 मिनिटं लागतात.
आम्ही इथे पोचायला यांची सर्व तयारी इकडची झालेली होती, कारण आम्हाला थोडा उशीर झालेला. आमचा तलनाचा कार्यक्रम पण आज असल्यामुळे मम्मी पप्पा दोघे पण आले नव्हते, कारण घरी तयारी करायची होती तलनाची. तर मम्मी पप्पांच्या जागी आम्हीच बसलो पूजेसाठी. थोडासा ऐका, थोडा असा वरती धरा की जेणेकरून तुमचा चेहरा आणि कलश दोन्ही पण त्या फोटोमध्ये येतील त्याच्यामध्ये, अशा हिशोबाने करायचे. बरोबर. ओम दीर्घानागानद्योगृष्टविष्टपदान जान तेनायु प्रमाणेन पुण्य पुण्यहं दीर्घमायुरस्तो. ओम दीर्घानागानद्योगृष्टविष्टपदान. आमच्या पूजन आटोपल्यानंतर नवरीचे मामा आणि नवऱ्याचे मामा बसले सुपारी फोडण्यासाठी. फडके आणि पारकर हे सोयरे झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या संमतीने आता आपण त्यांना सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करत आहोत. आपल्या सगळ्यांची परवानगी आहे ना? सुपारी फोडल्यानंतर नवरा आणि नवरी बसली पूजेसाठी. पूजा आटोपल्यानंतर आपला अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि फायनली बाईने अंगठी घातलेली आहे नवरीला. अंगठी घातल्यानंतर थोडासा झाला फोटोशूट आमचा. हे आहेत नवरीच्या आजोबा, यांचा वय 103 वर्ष. हे आहेत नवरीचे वडील, आई आणि आजोबा. फायनली इकडचा कार्यक्रम आटोपलेला आपला आणि आम्ही निघालेलो घरी जायला. आता आम्ही निघालेलो आहेत घरी जायला. आता आपला नेक्स्ट ब्लॉग येईल तलनाचा, तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.